नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात की श्रद्धा ही खूप मोठी शिदोरी आहे आणि श्रद्धेविना या जगात दुसरं काहीही नाही. कारण की श्रद्धा जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच आपल्या जीवनाचा संघर्ष आहे, तोपर्यंत आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने उन्नतीचा जो प्रवास आहे या श्रद्धेवरच अवलंबून आहे. पण जेव्हा श्रद्धेला जेव्हा झटका बसतो ना, तर तेव्हाच माणसाला खूप मोठी इजा पोहोचते आणि माणसाच्या जीवनातला जो प्रवास आहे तो प्रवास कुठेतरी खंडित होतो. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जाती धर्मामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याशिवाय या जगात कोणतीही बाब शिल्लकच राहत नाही. श्रद्धा असली की प्रत्येक माणूस आपल्या आराध्याला आपल्या आराध्याच्या संदर्भातून आत्मिक होतो, भावनिक होतो आणि त्या आत्मिक आणि भावनिकतेच्या मध्ये ती उभी राहते. तीच म्हणजे आपली श्रद्धा. आणि या श्रद्धेवरच नेमकं कोणी जर जोराने हातोडा मारला किंवा कोणी तुम्हाला ठेस लागली तर तुमच्या मनातला तो काहूर आहे ना, तो या जगात खूप वेगळं करून जातो. या संदर्भातला विषय तुम्हाला मी जो विषय बोलतोय तो बालाजी मंदिरातल्या प्रसादाच्या विषयी आज प्रत्येक राष्ट्रीय चॅनलवर याच्या चर्चा आहेत. आज ग्रामीण भाग जो जिवंत आहे ना, तो या श्रद्धेवर जिवंत आहे. आजही ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या दर्शनाशिवाय माणूस कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करत नाही. भलेही ते घर बांधणं असो, मुलाचं लग्न कार्य असो, स्वतःच्या संदर्भातून एखादा मोठा घेतलेला निर्णय असो किंवा अमुक अमुक अजून खूप काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा जो घालमेल येतो ना, तो त्या या श्रद्धेवर येतो. शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य निर्मिती केली तर पहिल्यांदा रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्तांजलीनं रायरेश्वराला अभिषेक घातला आणि महाभवानीच्या तलवारीनं या स्वराज्याची जी निर्मिती स्वधर्मासाठी आणि स्वकर्तृत्वासाठी, म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाचं कर्तृत्व या स्वराज्यामध्ये अस्तित्व तयार व्हावं यासाठी ही निर्मिती केलेली होती. 18 पगड जाती एकत्र बांधून वज्रमूठ बांधून आपला स्वतःच, म्हणजे ज्या पद्धतीनं ती काही भोगविलासिकतेसाठी हा स्वराज्य निर्माण नव्हता. हा स्वराज्य निर्माण होतं ते सर्वसामान्य माणसाला एक आस्था निर्माण व्हावी, स्वतःचा व्यक्तिमत्व निर्माण व्हावं. खऱ्या अर्थानं तीच खरी लोकशाहीची पायमुळं होती. आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या बांधल्या आणि जे नियम आणि जे निकष या जनतेवर लावले ना, ते खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या खरी मूळ गाभा असावा अशीच मला वाटतं. कारण तुम्ही नेहमी पाहत गेलं तर सामाजिक भूमिकेत श्रद्धा ही खूप मोठी असते आणि श्रद्धेशिवाय माणसाचं जीवन चालत नाही. मग कोणाची साईबाबावर असेल, कोणाची आई तुळजाभवानीवर असेल, कोणाची बालाजीवर असेल, कोणाची श्रद्धा गजानन महाराजावर असेल, कोणाची श्रद्धा ही गणपतीवर असेल. परंतु या श्रद्धेच्या माध्यमातूनच त्याला कुठेतरी एक निवांत जागा मिळते आणि ती निवांत जागाच म्हणजे आपल्या जीवनाचा उत्कर्ष. परंतु या सेक्युलर नावाच्या या बळग्याने आता तीच श्रद्धा आता विठीस धरण्याचा प्रयत्न केलाय. बालाजीच्या प्रसादामध्ये जेव्हा जनावरांच्या चरबीचं प्रमाण आणि माशांच्या तेलाचं प्रमाण आढळलं तर प्रत्येक माणसाच्या आस्थेला तो झटका आहे. झटका असा आहे की त्याची जी काही भावभंगिमा आहे, त्याचं जे पावित्र्य आहे तेच भंग व्हायला निघालंय. आपण हिंदू आहोत आणि हिंदू असल्यामुळे आपण खूप मोठे सहिष्णू आहोत. या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीनं आपण या गोष्टीचं जतन करतो. म्हणजे ही जी जतनाची जी भूमिका आहे, जी श्रद्धेची भूमिका आहे, ती श्रद्धेची भूमिका इतर धर्मांपेक्षा आपल्याकडे जास्त आहे. मग या सगळ्या गोष्टीचा भूमिका असताना मग आपलाच धर्म नेहमी विठीस का धरावा, किंवा एखादा प्रयोग करायचा असेल तर हिंदू धर्मातली हिंदू मंदिरं किंवा हिंदू आस्था हीच का प्रतीक निर्माण व्हावं, हाच खूप खूप मोठा प्रश्न. आम्ही सहिष्णू आहोत, आम्ही आस्तिक आहोत, आम्ही श्रद्धाळू आहोत, आम्ही मायाळू आहोत, आम्ही दयाळू आहोत, सगळ्या गोष्टींचे प्रतीक आम्ही आहोत.
पण आम्ही असताना सुद्धा आमच्याच मंदिरातल्या प्रसादाची विटंबना होते. ती विटंबना म्हणजे सामाजिक तत्वावर, स्वतःच्या आस्थेवर काही विषय नाही का? आणि हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, कारण की नॅशनल टीव्हीवर सारखं चालू आहे, परंतु नॅशनल टीव्हीचा विषय हा सर्वसामान्य जनतेपर्यंत न्यावा, याच हेतून हा व्हिडिओ करतो. आज तुम्ही आम्ही सर्वजण ते शिवबाचे मावळे आहोत. आम्हाला कोणाला कोणाची प्रतारणा करायची नाही, परंतु या पद्धतीनं, ज्या पद्धतीच्या त्या जगमोहन रेड्डींनी घेतलेला निर्णय या देशातल्या आस्थेला कशा पद्धतीनं चोटील करतो किंवा त्याला ठेस लावण्याचा प्रयत्न करतोय, ही बाब अक्षम्य आहे. आणि याचा परिणाम आपल्याला या पद्धतीनं होत गेले, कारण की आपण मागच्या काळापासून, जेव्हापासून आपण सगळे या भरत बुला आपण आपली माता म्हणली, तेव्हापासूनच आपण सगळ्यांना आपलं असं मानलंय. पण ज्या लोकांनी अशा पद्धतीचे षडयंत्र केलं, त्यांनी आपल्याला कधी आपलं मानलंय का? आणि आपलं मानून आपली भूमिका ही आपल्या समाज स्वरूपासाठी किंवा आपल्या समाजासाठी ही एकरूपतेची ठेवली पाहिजे. कारण की त्यामुळेच म्हणतात ना की भारत हा एक माळ आहे आणि याच्यात प्रत्येक धर्म आणि प्रत्येक जात ही एक मण्याप्रमाणे आहे आणि त्याला सगळी जोडणारी व्यवस्था म्हणजे इथली संस्कृती. परंतु ही संस्कृती आता कोणत्या पातळीवर चालली, हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय. हा व्हिडिओ मी काय तुमच्या मनातला, आपण काय करतोय आपलं सिंहावलोकन करायला आवश्यक आहे. आपण पाश्चात्य वाऱ्यांच्या नादात स्वतःची भूमिका जी बदलत चाललोय ना, स्वतःचं आचरण बदलत चाललोय ना, स्वतःचं जीवन बदलत चाललोय ना, त्याचेच हे परिणाम आहेत. कारण की आज आपण आपल्या आस्थेला कशा पद्धतीनं नेहमी बदलत राहिलो. खरं आहे की ज्या पद्धतीने आपण बाहेरच्या संस्कृतींची आयात करण्याची भूमिका आपल्याकडे जास्त आहे, पण ते आयात काय करावं याला सुद्धा मर्यादा आहे. ती मर्यादाच आपण विसरलो. ही मर्यादा आपण चांगुलपणासाठी केलेली जी पुन्हा म्हणजे कॉपी असते ना, तीच समाजाला विकसित करते. पण अनावश्यक गोष्टी आम्ही आमच्यात रुजवून त्या गोष्टीचा होरपोळ करून सामाजिक भूमिका बदलण्याची तयारी जर आमची असेल ना, तो तीच भूमिका आपली संस्कृती ऱ्हास करते. मग हे ऱ्हासाचं सगळ्यात मोठं कारण आहे, कारण की एवढं मोठं बलाढ्य देवस्थान आहे, भारतातलं सगळ्यात पैशाच्या बाबतीत किंवा धनाढ्य देवस्थान म्हणून बालाजीला पाहिलं जातं. मग या तिरुपती बालाजीच्या संदर्भात त्यांच्या प्रसादामध्ये जर माशांचं तेल आणि जर जनावरांच्या चरबीचं युक्त जर तूप येत असेल, तर ही शंकेची बाब आहे का नाही? टेंडर व्यवस्था कुठं गेली? जी टेंडरिंग केली जाते प्रसाद मागवण्यासाठी, म्हणजे तूप मागवलं जातं, बेसन मागवलं जातं, साखर मागवली जाते, इलायची मागवली जाते, प्रचंड प्रमाणात मेवे मागवले जातात. मग या सगळ्या गोष्टीची पडताळणी करणार व्यवस्थापन समिती कुठे आहे? आणि या व्यवस्थापन समितीनं हे आयात आणताना काय डोळे झाकले होते का? खूप प्रश्न आहेत हो, पण त्या प्रश्नाला आपण भिडलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी भिडण्याची पद्धत म्हणजे आम्ही आमचं अस्तित्व गमावून बसलोय. ज्या पद्धतीचा आचार विचार आणि स्वैराचार आम्ही आमच्या पद्धतीने मांडलाय ना, तो मांडलेला स्वैराचारच आज आमचा विध्वंस करतोय. जेव्हा आपण आपलेच सण उत्सव, आपलीच संस्कृती, आपलाच परिवेश, आपलीच रीतिरिवाज जेव्हा आपण सोडत चाललोय ना, तेव्हाच हा दंश समाजाला लागतो. चूक त्यांची नाहीये, चूक आपली आहे. कारण की तुमचं विवेकानंदांचं खूप मोठं वाक्य मला सोपं पडतं की ते फुटबॉल खेळत असताना कुणी यायचं त्या फुटबॉलला मारायचं. आणि एका मुलाने विचारलेला प्रश्न आला की पप्पा, या फुटबॉलला सगळेजणच लाथाडून चाललेत, याचं कारण काय? तेव्हा विवेकानंद म्हणजे त्या वडिलांनी दिलेलं त्या विवेकानंदांचं उदाहरण की हे जर बॉल भरलेला असला असता ना, भरीव असला असता ना, तर ह्याला एकाही माणसाची लाथ मारण्याची तयारी झाली नसती, कारण की त्यांनी स्वतःचा पाय मोडून घेतला असता.
पण हा सगळा जो बॉल आहे तो पोकळ आहे, आणि पोकळ असल्यामुळे त्याला कोणीही लाथा माराव्या ते पाहिजे त्या पद्धतीने उडतो. तशी परिस्थिती आम्ही आमची करून घेतली. त्यामुळे आता तरी सुधारा. परिस्थिती ही तुमच्यावर येते ती, कारण तुम्ही ज्या पद्धतीने आचरण विचरण आणि व्यवहार करतायत ना, त्या व्यवहारामुळे या गोष्टी तुमच्या जीवनात येऊ लागल्या. आज जी काही ग्रामीण संस्कृती आहे, जो ग्रामीण परिवेश आहे, तोच खरा या भारताची आत्मा आहे. आणि आमची संस्कृती ही जगात सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे असं गवगवा फक्त आपण भाषणात करतो, पण आचरणात आणताना मग फक्त आचरण जेव्हा आणतो ना, तेव्हा आम्हाला सगळ्या पाश्चात्य गोष्टींचा खजिना लागतो. हा खजिना सामाजिक जीवनाला खऱ्या अर्थाने ध्वंस आहे. जे आपलं नाहीये त्याला स्वीकारून स्वतःचा काय विकास होणार आहे. त्यांची चांगली गुण घ्या, वक्तशीरपणा घ्या, काम करण्याची पद्धत घ्या, कष्टाळूपणा घ्या, संयम घ्या, शिस्त घ्या, पण आपण तेच बाजूला ठेवलंय. आणि आम्ही अंगीकारलं काय, तर ज्या गोष्टी नाही अंगीकारायच्या त्या गोष्टी अंगीकारल्या. त्यामुळे या समाज व्यवस्थेवर त्याचे काय परिणाम पडतात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला मिळालंय. कृपा करून आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे ध्यास घ्यावा. नमस्कार.